थांब, मुंबईमध्ये झालेला हा केस फक्त ऍक्सिडेंट नाही, हा लॉ सिस्टमला डायरेक्ट चॅलेंज आहे. घाटकोपर सुमैया गेट जवळ ध्रुमिल आणि मिनल ऍक्टिवावर जात होते. समोरून 120-130 स्पीडने किया सेल्टोस, ड्रायव्हर 17 वर्षांचा. इम्पॅक्ट इतका जबरदस्त की एक कुटुंब संपलं. आता मुद्दा इमोशनल नाही, लीगल आहे. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 म्हणतो 18 वर्षाखालील मुलाला सरळ जेल नाही, त्याच्यासाठी वेगळा जस्टिस प्रोसेस आहे. पण मोटर व्हेकल ऍक्ट काय सांगतो? लायसन्स नव्हतं, गाडी ज्याच्या नावावर आहे त्याच्यावर केस बंद. मग सिंपल प्रश्न, जर कार पॅरेंट्सच्या नावावर होती, ऍक्शन त्यांच्यावर का नाही? पोलीस कस्टडी 1 दिवस, नंतर बेल, गाडीतले इतर लोक पळून गेले, इंस्टाग्रामवर स्टंट व्हिडिओज भरलेले, ऍक्सिडेंट नंतर डिलीट. ही फक्त एका कुटुंबाची ट्रॅजेडी नाही, हा सिग्नल आहे अकाउंटेबिलिटी कोणाची. जर आज स्ट्रॉंग ऍक्शन घेतला नाही, उद्या कोणताही 17 वर्षांचा स्टिअरिंग पकडेल आणि सिस्टम लूप होल वापरेल. जस्टिस फक्त मिनल आणि ध्रुमिलसाठी नाही, जस्टिस भविष्यातल्या प्रत्येक फॅमिलीसाठी आहे. हा प्रश्न चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि लॉ मेकर्स समोर उभा राहतो. लॉ मध्ये क्लॅरिटी आणि स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन कधी? कारण स्पीड फक्त 130 नव्हती, स्पीड जस्टिस पेक्षा जास्त होती.